हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी श्रद्धाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस आणि सकाळची मस्त गोड अशी सुरुवात झालेली आहे. आणि गावाकडची सकाळ म्हटली तर तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे किती छान आणि कशी असते. तर इथे मस्तपैकी सडा वगैरे टाकून घेतला, रांगोळी टाकती आहे. आणि ही बघा अशी रांगोळी टाकली आहे मी. तुम्हाला कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लगेचच मग अंघोळ वगैरे केलं, स्वतःचं थोडंसं आवरलं आणि इथे चहा करायला टाकला. कारण सकाळी चहा घेतलं की मस्त वाटतं आणि एक वेगळीच एनर्जी येते त्याच्यामुळे. तर इथे लगेचच चहा घेत आहोत आम्ही दोघं पण. त्यांची पण अंघोळ वगैरे झाली होती आणि दीदीचे तर मी स्वतः माझ्या हाताने अंघोळ करून दिली होती आज. कारण दिवाळीचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळं म्हटलं चला लेकराचीसुद्धा आपल्या हाताने अंघोळ करून देऊ. त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून चहा घेतला आणि लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. कारण आम्हाला जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळे थोडंशी कामाची घाई चालू होती. बाहेर कुठे जायचं आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे लगेचच स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि जी राहिलेली कामं होती ती पण पटापटा आवरणं चालू होते. कारण सणासुदीला कामं तर भरपूरच असतात आणि त्यातल्या त्यात कुठे बाहेर जायचं म्हटलं तर आणखीच कामाचा राडा जास्त होतो. त्याच्यामुळे पटापटा आवरणं चालू होतं. घरं वगैरे स्वच्छ झाडून घेतले आणि इथे लगेचच कपडे धुवून घेतले. कारण फास्ट आवरायचं होतं, थोडंसं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे. तर लगेच आणि ऊन पण मस्त पडलेलं होतं. म्हटलं कपडे वगैरे धुतले की ते लवकर वाळून पण जातील. आणि काय माहिती ह्या वर्षी काय चालू आहे पावसाचं काही समजत नाही. आता दिवाळी आहे आणि दिवाळीलासुद्धा आमच्याकडे पाऊस पडतोय. त्याच्यानंतर कपडे वगैरे झाले आणि घरात आल्याच्यानंतर लगेच जेवायला बसलो. कारण पटकन आवरून बाहेर जायचं होतं. यांना दोघांना विचारलं की भाजी कशी झाली आहे, तर ते म्हणत होते खूप छान झाली आहे. आणि म्हणून ते सुद्धा आमची गंमत बघत होते की ही काय काय जेवण करतायचं. आणि त्याच्यानंतर लगेचच स्वतःचं आवरलं, थोडंसं दीदीचं आवरलं आणि लगेचच निघालो. तर दीदीला आता सायकल चालवायला यायला लागली, त्याच्यामुळे तिला आता गाडीचा हँडलसुद्धा मस्त हँडल करता येते. तर तिच्या पप्पाला तिचं चालू होतं बोलणं की पप्पा मला थोडीशी गाडी हातात द्या. तिच्या पप्पाने दिली, पण एक भीती पण होती की नाही चांगलं, योग्य नाही ते, कारण ती खूप लहान आहे त्याच्यामुळं. त्याच्यानंतर सोनाराच्या दुकानात गेलो आणि तिथे थोडीशी खरेदी केली. काय केली ते मी पुढे तुम्हाला दाखवते. आणि त्याच्या अगोदर दिवाळी आहे त्याच्यामुळे चला म्हटलं दीदीला ड्रेस पण घेऊ एक छानसा. तर दिवाळीसाठी लक्ष्मीपूजनच्या दिवशी वेअर करण्यासाठी तिच्यासाठी एक ड्रेस घेणं चालू होता. तर इथे बरेचसे ड्रेस बघितले, त्याच्यातले काही ड्रेस आवडलेसुद्धा, पण कोणता घेतला हे तुम्हाला मी पुढे सांगते. त्याच्यानंतर त्या माझ्या शेजारी ज्या ताई होत्या त्या ताई म्हणत होत्या म्हणे ह्या ड्रेसच्या पॅटर्न कधी छोटा भेटला म्हणे साईजचा तर खूप छान होईल. कारण त्यांची मुलगी मला वाटतं 1 वर्षाची असेल. तर त्या विचारत होते त्या दादांना की याच्यातून 1 वर्षाच्या मुलीसाठी मिळेल का म्हणून. तर ते झालं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. ती काय केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. घरी आल्याच्यानंतर हे आता दिवाळीचं जे साहित्य आणलेलं आहे, दिवाळीसाठी जे जे आणलेलं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर हे उंबरठ्याला लावण्यासाठी मी एक पॅच आणलेला आहे. खूप छान होता. त्याच्यावर दोन्ही साईडने पावलं होते आणि मधात दिवा होता. त्याच्यानंतर आपण जिथे पण पूजा मांडली तिथे शुभ लाभ असं लिहिल्या तर नाही जात आपल्याकडून, त्याच्यामुळे हे लटकनसारखं भेटलं मला. तर खूप छान होतं, क्वालिटी पण खूप मस्त होती त्याची. ते घेऊन आले एक. आणि त्याच्यानंतर काही मेणबत्त्यांसारखे दिवे होते ते आणले. आणि ही एक रेडी टू वेअर रांगोळी आणली आहे. कारण कुठे पण पूजा वगैरे मांडली तर आपल्याला ती पटकन तिथे ठेवल्या जाते म्हणून. त्याच्यानंतर ही आहे दीदीसाठी विशेष केलेली खरेदी. येथे तिच्याकडे चांदीची ऑलरेडी साखळी आहे आणि त्याच्यात पेंडंट नव्हतं, त्याच्यामुळे मग हे गणपती बाप्पाचं एक छोटंसं चांदीचं तिच्यासाठी पेंडंट केलं आहे. तर कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसतंय का नाही काय माहिती, पण असं खूप छान दिसत होतं. आणि त्याच्यानंतर ही एक ही अशी छोटीशी दिवाळीची शॉपिंग केलेली आहे. आणि हां, दीदीसाठी ड्रेस पण घेतलेला आहे बरं. पण तो ड्रेस मी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी तिने जेव्हा वेअर केलेला राहील त्यावेळेसच तुम्हाला त्याच्यानंतर मग लगेचच संध्याकाळ झाली होती, कारण आम्हाला यायला खूप वेळ झाला होता. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपल्याला म्हणजे पूजेचा मुहूर्तसुद्धा जवळ आला होता, त्याच्यामुळे पटापट तिथे पूजेची थोडीशी तयारी करून घेतली. आणि आम्ही दोघी मायलेकींनी मिळून गाई वासराची आणि गणपती बाप्पाची इथे पूजा करायला सुरुवात केली. जसं मी करत होते तसं दीदीला करणं होतं सारखं. सेम मी जसं करत होते तसं करण्याचा प्रयत्न करत होते. पण लेकरांना काही जमतं का? पण तरी तिचं म्हणजे
मी जसं करत होते तसं करून बघण्याचा जो उत्साह होता तिचा, ते बघून मला खूप आनंद होत होता. आणि तिला मी सांगत होते की आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि गाई वासराला का मान दिला जातो, कारण आपल्या शेतकऱ्याचं जे धान्य असतं शेतात पिकलेलं, जे घरी आणण्यासाठी आपण गाईचं जे वासरू असतं त्याच्या खांद्यावर जू टाकून ते घरी घेऊन येत असतो. त्याच्यामुळे असं तिला व्यवस्थित मी ते समजावून सांगत होते. आणि गाईची वगैरे तिथे मस्त घरात पूजा वगैरे मांडून त्याची दर्शन वगैरे घेतलं आणि लगेचच ते झालं आणि लगेचच बाहेर जाऊन जी आमच्या घरी गाई वासरू आहे खरोखरचं त्यांचीसुद्धा पूजा करायची होती. त्याच्यामुळे हे थोडंसं पटापट आवरणं चालू होतं. इथे मस्तपैकी एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा जाळून घेतला आणि अगरबत्ती, कुंकू, हळद कुंकू त्याला वाहून मस्तपैकी थोडंसं ओवाळून घेतलं आणि अगरबत्ती ते लावलं तिथे आणि नैवेद्य वगैरे अर्पण करून लगेचच बाहेर गेलो मग, कारण बाहेरचे पण जे खरोखरची गाई वासरं आहे त्यांची पूजा करायची होती त्याच्यामुळे. आणि आज आहे ना संध्याकाळच्या टायमाला आमची लाईट चालल्या गेली. बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झाला होता लाईटचा. आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हटल्यावर दिवे तर आपल्या घरी लागलेच पाहिजे. त्याच्यामुळे मस्तपैकी बाहेर असे दिवे लावून घेतले आणि इथे गाईची आणि वासराची पूजा करणं चालू होते. माझ्या सासऱ्यांच्या हातात गाय दिसत असेल, वासरू नसेल दिसत. वासरू बाजूला होतं कारण ते दोघं म्हणजे एकाच हाताने पकडून हँडल होत नाही त्याच्यामुळे. तर इथे मी मस्त गाईची पूजा करून घेतली आणि आज एकादशी असल्यामुळे पोळी न देता तिला केळ दिलंय खायला. आणि आमच्या घरी असंच असतं, पूजा करायची तर मग हळदी कुंकू जे आपण लेडीज असतात त्यांना लावलं जातं. हे तर माझ्या सासूबाईला मी तेच करत होते. त्याच्यानंतर मग लगेचच ती पूजा वगैरे आवरून घेतली आणि इथं जेवणाचा बेत केला. जेवणाला आज आमटी आणि चपाती केली होती. त्याच्यानंतर बाहेर आलो, म्हणजे घरातलं सगळं आवरलं आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हणून थोडेसे दीदी आणि दीदीचे पप्पा फटाके फोडत होते. तर अशी झाली आमची पहिली म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. तुमचा कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पाठीवरती बांधून पाया पडू लागला एक तांबडा